देवमाळी ग्रामपंचायत बनली कचऱ्याचं हॉटस्पॉट. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. आपण जर बघितलं तर अचलपूर तहसील अंतर्गत येणारी देवमाळी ग्रामपंचायत, या ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच स्थानिक परिसरातीलच रहिवासी बबलू गावंडे यांनी सांगितलं आहे की आम्ही वेळोवेळी विविध कार्यालयाचे दरवाजे घासले आणि एका वर्षाच्या पूर्वी देखील आम्ही पंचायत समिती असेल, स्थानिक ग्रामपंचायत असेल, वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला असा त्रास होतोय, मात्र त्यांनी कुठल्याच प्रकारची जी आहे ती दखल घेतली नाही. मात्र देवमाळी ग्रामपंचायतमध्ये कंप्लेंट केली असता त्यांनी काही कामाकरिता मजूर पाठवून नाली आणि परिसर स्वच्छ केला, परंतु घटनास्थळी सचिवांना बोलवून कचरा गाडी लावण्याकरिता सांगितले आणि कचरा डेपो टाकण्यासंदर्भात सांगितले, तर ते असं म्हणाले की कुठल्या प्रकारचं सध्या आपल्याकडे जागा उपलब्ध नाही, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिल्याचं आम्हाला स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. पाहूया या संदर्भात बबलू गावंडे यांनी सचिवांना काय विचारलं आहे. मी प्रत्येकानं नाली साफ करायला पाठवतात, पण ते नाली साफ करतात. त्याच्यानंतर मला ते चलायला जागा नाही आहे, तिथून मटेरियल टाकायला जागा नाही आहे, वापरायला जागा नाही आहे. तुम्ही 2 माणसं या जागेवर 10 माणसं लावा, ट्रॉली बाहेर उभी करा, बाहेर उभी करा आणि ते घरून पूर्ण ट्रॉलीत आणून टाका. तर त्या मॅडम नको सोमवारी येणार आहे. मॅडम सोबत आपली बैठक आहे आता सोमवारी. या नालीची आणि त्या नालीची आणि कचरा गाडी असल्याशिवाय हे बंद होणार नाही ना. आता ते जे समोर तुम्ही एकदम समोर तोंडावर काढलं की तुमची थोडीशी आता तुम्ही उभ्या इथपर्यंत राहायला आहे. तेवढं करून घ्या. नमस्कार, मी बबलू गावंडे, आपण पाहता सहारा न्यूज. काल मी आपल्या इथच्या देवमाळी ग्रामपंचायतला कंप्लेंट केलेली होती आपली नाली साफ करायची. तर आज आपल्या इथं सचिव ग्रामपंचायतमधले आपल्या सचिव मॅडम आलेले आहेत. तर आता त्या काय सांगतात आपल्याला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर मॅडम, आता या जिजाऊ कॅम्पमधल्या जनतेचं नागरिकांचं म्हणणं असं आहे की बा इथे खूप सारा असा कचरा होत आहे. आता इथे कचरा किती होता तर आपले इथले विलासजी फुशे रहिवासी इन्स्पेक्टर सर हे आपल्याला सांगतील की इथं कशा प्रकारे कचरा होता. सर, 2 शब्द सांगा, काय होतं इथं, कसं होतं. आम्ही लोकांना सांगून हा कचरा बंद केला. बबलू भाऊनं पूर्ण साफसफाई करून बिलकुल क्लीन केलेला आहे. आजच्यासमोर कचरा टाकावा नाही आम्ही आव्हान केलेलं आहे लोकांना. इथे घाण किती होती? घाण खूप होती. इथं पाय टाकायला जागत होती. आता इकडचं बंद झालं तर आता कोण्या साईडनं टाकत आहे? त्या साईडनं टाकत आहे ना. हा, बरोबर, तिथे तसंच होणार आहे आता. तर आता तुमची मागणी हेच आहे आपल्या सचिव आहेत ग्रामपंचायतच्या की बा इथं आपल्या कॉलनीमध्ये नियमित रोज कचरा गाडी आली पाहिजे. हा, एक कचरा गाडी आली का नाही मॅडम, ते पूर्ण आमचं हे होऊन जाते. आम्ही तिथंच जमा करून त्यांना करायला लागतो, एका ठिकाणी जमा. तर या नागरिकांची मॅडम कचरा गाडी लागली पाहिजे इथं नियमित रोज. तर यावर तुमचं म्हणणं काय आहे? त्यांची मागणी रास्त आहे, कचरा गाडी आलीच पाहिजे. पण ग्रामपंचायत देवमाळीची उत्पत्ती ग्रामपंचायत नारायणपूरमधून झालेली आहे आणि ग्रामपंचायत देवमाळीला प्रॉपर कचरा डेपो नाही, त्यामुळे हा कचऱ्याचा ची समस्या आहे आपल्या इथे. तर कचरा डेपोसाठी, कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने या अगोदरही मागणी प्रस्ताव पाठवलेला आहे जागेसाठी. आपण प्रस्ताव कोणाकोणाकडे दिला आहे? SDO, तहसीलदार, सगळ्यांकडे आपण प्रस्ताव पाठवलेला आहे. नगर परिषदेमध्ये पण आपण पत्र दिलेलं आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात यावी किंवा परवानगी देण्यात यावी. आता जे नवीन आपले नगराध्यक्ष आले मातने सर, तर त्यांना थोडं सांगाल का तुम्ही? नाही तर मी जाणार आहे. नक्कीच. तर आता आपल्याकडे कचरा डेपो नाही आहे. आता तुम्ही COकडे, SDOकडे तक्रार केलेली आहे. या गोष्टीसाठी मागणी केलेली आहे हा जागासाठी. तर या गोष्टीला किती दिवस झाले मागणी करायला? सरपंच कार्यकाळ सुरू असतानाच केलेली आहे, त्यानंतर प्रशासक कार्यकाळ सुरू असताना. तर आता जे तुम्ही ज्यांच्याकडे मागणी केली आहे ते डॉक्युमेंट्स आपण मला देऊ शकाल का? कारण की
आता मी तर करणारच आहोत, पण तुम्ही एकदा तुमच्या ग्रामपंचायत मार्फत शिवरामजी काळे आमदार, त्यानंतर प्रवीणजी कायदे आपल्या विभागाचे अचलपूरचे, त्यानंतर खासदार यांना तुम्ही बोला, त्यानंतर मला पण द्या, मी पण त्यांना देतो. याच्यावर अजून काही सांगू शकता का तुम्ही? असं आहे ते मॅडम, हो नाली सफाई. तुमचे कर्मचारी वारंवार येत आहेत आणि आणि हे करत आहे. ही जागा मॅडम समोर आहे की नाही, कचरा गाडी दिसते तुम्हाला हे त्यातली रूट जागा आहे. तर एखादी माणूस जर असला तर पूर्ण तेवढं सफा करून आम्ही त्याच्यावर निगराणी राखतो, आम्ही टाकून साफसफाई. ठीक आहे. एक माणूस फक्त द्या आणि पूर्ण आम्ही करून घेतो क्लीन ते. आणि तिथं कसं आहे, आम्हाला झाड झूड करून पाणी काढता येते, तिथं थोडंसं बसता येते, साफ येते, बाकी कर देण्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे मॅडम, मी ग्रामपंचायत चे आभार मानतो सर्व देवमाळी वासियांतर्फे. तुम्ही आल्या, तुम्ही पाहणी केली, धन्यवाद. ठीक आहे मॅडम, ओके. मी बबलू गावंडे, जिजाऊ कॅम्प, देवमाळी. आता तुम्ही हा परिसर पाहत जा. वारंवार ग्रामपंचायत देवमाळीमध्ये अर्ज दिले या कचऱ्याकरिता. मागे एकदा ग्रामपंचायतने स्टाफ केलं होतं पावसाळा लागायच्या वेळेस. तेव्हापासून सर्व्हिस गल्ली आणि हा इथे प्लेग्राऊंडमध्ये टाकलेला कचरा. तरी माझी एक ग्रामपंचायत देवमाळीला एक नम्र विनंती आहे की शक्य तेवढ्या लवकर हा कचरा साफ करून जाळण्यात यावा किंवा कुठेतरी नेऊन टाकावा. व त्यानंतर जिजाऊ कॅम्पमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी कचरा गाडी 2 टाईम आली पाहिजे. अन्यथा ग्रामपंचायत समोर काँग्रेसतर्फे तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल. व जर तुम्ही ग्रामपंचायत आंदोलनाला मानली नाही तर मी स्वतः ग्रामपंचायत समोर उपोषण मांडल्याशिवाय राहणार नाही. मी एक हा प्रेमाचा संदेश देत आहे. आणि मी या जिजाऊ कॅम्पचा अध्यक्ष असल्याकारणाने याची जबाबदारी, स्वच्छतेची जबाबदारी सर्व माझ्यावर आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगित आहे. आता मी एक प्रेमाचा संदेश देत आहे. या 8 दिवस मी तुमची वाट पाहीन. 8 दिवसात जर हा कचरा साफ झाला नाही आणि कचरा गाडी लागली नाही तर समोर जे काही होईल याला जबाबदार फक्त ग्रामपंचायत जबाबदार राहील. ठीक आहे, धन्यवाद.